हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3448. बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे, पाहोनी बा अंत क्षमा. अंगी कांटी वरी मारविले, शिव्या गाळी नीत नाही. बहुफार विटंबिले, तुका मने क्रोधा हाती सोडवूनी घेतले रे. देवा विठ्ठला तू अगदी बरोबर केलेस, माझ्यातील क्षमाशील वृत्तीचा अंत पाहिलास. मंबाजी गोसाव्याकडून काटेरी काठीने मार दिला. मंबाजी गोसाव्याने मला अपराध नसताना अरवाचे शिवीगाळ करून माझी विटंबना केली. तुकाराम महाराज म्हणतात, इतके झाले तरी तू मला क्रोध येऊ दिला नाहीस. क्रोधाच्या तावडीतून सोडविलेस, माझ्यावर कृपा केलीस. 34:49. पावलो पावलो देवा पावलो रे, बर्वे संचित होते तैसे झाले रे. आता काय बोलो रे, स्वज्वळ कंटक वाटा. भावे करू गेलो रे, तुका म्हणे करोनी वेगळा केलो रे. 34:49. भगवंता मला सर्व काही मिळाले आहे रे, माझ्या संचिताप्रमाणे मला प्राप्त झाले, त्याबद्दल काय बोलायचे. तुकाराम महाराज म्हणतात, वाटेत काटे पडले होते, ते कोणाच्या पायात बोचू नये अशा सदहेतूने मी ते बाजूला केले, तर मंबाजीने मला दूर नेऊन मारले. 34:50. का होती देवा एवढी फजिती, मुळीवर मनसतो चुकलो, तो मी ऐसे चित्ती. होणार ते होऊनी गेले, मिथ्या आता खंती रे. तुका म्हणे पुरे आता दुर्जनांची संगती रे. देवा माझी एवढी फजिती का होत आहे. मी मूळ वर्म ओळखून चित्तात धरले असते, त्यानुसार आचरण केले असते, तर एवढी फजिती झाली नसती. परंतु जे व्हायचे आहे ते होते, घडून गेले, त्याविषयी हळहळ तरी कशाला करू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कृपा करून आता यापुढे दुर्जनाचा सहवास नको. 34:51. सोडवा अनंता, तुझविन ऐसा कोण तुझा प्राणदाता. कोणालाच नेना ऐसे, आणि का शरण आम्ही जाता. तुका म्हणे सखया माझ्या रखुमाईच्या कांता. अनंता, तुम्हाला त्रिवार विनंती करतो की या भवदुःख क्लेश यातून मला सोडवा. तुमच्याशिवाय अन्य समर्थ असा प्राणदाता दुसरा कोणी नाही की जो मला सोडवी. आम्ही तुला शरण येता दुसऱ्या कोणाला शरण गेलो तर कोणाला लाज वाटेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सख्या रुक्मिणी कांता मला या त्रासातून सोडवा. 34:52. पुत्राची वार्ता शुभे एके जेवी माता, तैसे राहू माझे मन. गाता एकता हरिगुण, नांदे लुब्ध झाला मृग. देह विसरला अंग, तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. 34:52. परदेशी गेलेल्या मुलाची कुशल वार्ता ऐकण्यासाठी त्याची माता आतुर असते, त्याप्रमाणे हरिगुण गाताना माझे मन उत्कंठित असावे. सुरेल संगीत ऐकताना हरिण देहभान हरपून त्या नादात लुब्ध होते. तुकाराम महाराज म्हणतात, कासवाची पिल्ले आपल्या आईकडे आतुरतेने पाहतात, तसा मी देवा तुझ्याकडे पाहतो. सद्गुरू बाबाजी चैतन्यांनी केलेला उपदेश. 34:53. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिनाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला खर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माहो शुद्ध दशमी पाहुनी, गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे श्री सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली, पण माझ्याकडून गुरुचरणाची काही सेवा घडली नाही. स्वप्नांमध्ये मी गंगा स्नानाला जात आहे, तेव्हा वाटेवर गुरु मला भेटले आणि माझ्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवतात. गुरूंनी भोजनासाठी माझ्याकडे पावशेर तूप मागितले, पण जागृतीमध्ये मी स्वप्नातील गोष्ट विसरून गेलो. माझ्याकडून मध्येच सेवेत अंतर पडले, त्यांना जाण्याची घाई झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य अशी गुरु परंपरेची खूण सांगितली.
त्यांनी आपले बाबाजी असे नाव सांगितले आणि रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. तो दिवस माघ शुद्ध दशमी गुरुवार होता. 34-54 माझी मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नोहे गुंफा काही कोठे. जाती पुढे एक उतरले पार हास भवसागर साधू संत. जाणत्याने त्याच्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेटे. तुका म्हणे मजदावियेला तारू कृपेचा सागरू पांडुरंग. 3454 माझ्या मनातील भाव ओळखून सद्गुरूंनी त्यावर उपाय सांगितला. माझा जो विविध साधनाचा आवडता मंत्र रामकृष्ण हरी तोच मला सांगितला. त्याने काही गुंतागुंत भ्रम झाला नाही. या मंत्राच्या सामर्थ्याने कित्येक साधू संत भवसागर तरुण गेले आहेत. हा मंत्र जाणते नेणते जसे शिष्य भेटतील त्या जोगांना तारणारी नौका आहे. कृपासागर पांडुरंग हा नावाडी भवसागर तारून नेईल. तुकाराम महाराज म्हणतात, असे मला संतांनी समजावून सांगितले. 3455 घालूनिया भार राहिलो निश्चिंती. निरविले संती विठोबासी लावनिया हात कुरवाळीला माथा. सांगितले चिंता न करावी कटीकर समचरण साजिरे. राहिला भिवरे तिरी उभा. कुंटले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय तुझे. तुझ वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे संता लाज माझी. 3455 माझ्या उद्धाराचा भार संतावर टाकून मी निश्चिंतपणे राहिलो. मग संतांनी मला विठोबाचे हाती सोपविले. माझ्या मस्तकावरून त्यांनी प्रेमभराने हात फिरवून कुरवाळले व भिवू नको असे सांगितले. कटीवर हात ठेवून समचरण रूपात तो चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिला आहे. माझ्याकडून होणारे सर्व उपाय निष्फळ झाले म्हणून तुझे पाय धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता आता तुला वाटेल ते तू कर. माझी सर्व लाज संतांना आहे. 3456 माझी मनीचा जाना हा निर्धार. जीवासी उदार झालो आता तुझवीन दुजेन धरी. अनिका भय लज्जा शंका टाकी येली. ठाईचा संबंध तुझ मज आवता. विशेष अनंता केला संती. जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी. हेची आता नाही लाज तुम्हा. तुका म्हणे संती घातला हवाला. न सोडी विठ्ठला पाय तुझे. 3456 विठ्ठला माझ्या मनाचा निर्धार करून मी जीवावर उदार झालो आहे हे लक्षात ठेव. तुझ्याशिवाय मी अन्य कोणाला शरण जाणार नाही. भय लज्जा शंका इत्यादी विकारांचा मी त्याग केला आहे. परब्रह्म तत्व विश्वात व्यापले आहेत. त्याला अनुसरून जीवात्मा ब्रह्मस्वरूप आहे. हे भगवंता असा तुझा माझा जुना संबंध आहे. तो संतांनी अधिक शुद्ध आणि दृढ केला आहे. देवा मी जीवभाव तुझ्या पायी समर्पित केला आहे. याची तुला लाज कशी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी मला तुझ्या स्वाधीन केले आहे. आता मी तुझे चरण सोडणार नाही. शांतावरील अभंग 3457 टवकारुणी दृष्टी लावून या रग. दावी झगमग डोळ्या पुढे. मनती शिष्यासी लागली समाधी. लटकीच उपाधी जकविती. दीपाची ये ज्योती कोंडियेले तेज. उपदेश सांजरा रात्री माझी. रांगोळी या चौक शृंगारुणी ओझा. आवरण पूजा यंत्र करी. पडदा लावून या दीप चहू कोणी. बैसोनी आसनी मुद्रा लावी. नैवेद्यासी म्हणे करावे पक्वान्न. पात्रासी दिव्यान्न परवडी. झाला उपदेश कवळ घ्या रे मुखी. आपोषण शेकी बुडविले. पाषांड करोनी मांडिली जीविका. बुडवी भाविका लोकांप्रती. काया वाचा मने सोडवी संकल्प. गुरु गुरु जप प्रतिपादी. शुद्ध परमार्थ बुडविला तेने. गुरुतत्वे भूषणे भगभोगी. विधीचाही लोप बुडविला वेद. शास्त्रांचाही बोध हरविला. योगाची धारणा नाही प्राणायाम. सांडियम नियम नित्याधिक. वैराग्याचा लोप हरिभजनी विक्षेप. वाढविले पापमती लढे. तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी. पूर्वजांसी धाडी नरकवास. वाममार्गी शाक्तांचा निषेध. पुढील 3457 ते 3470 शाक्ताकांवरील अभंग. शाक्त मार्गी गुरु हे बोटाने शिष्यांचे डोळे त्याला रग लागेपर्यंत दाबून ठेवतात. मग त्याला दृष्टी टवकारून पाहायला सांगतात. त्यामुळे दृष्टीसमोर वर्तुळाकार चमक दिसू लागते.
मग शिष्याला समाधी लागली असे सांगतात आणि त्याला फसवितात. ज्योतीचे तेज घरामध्ये कोंडून संध्याकाळी किंवा रात्री शिष्याला उपदेश करतात. सभोवती रांगोळ्या काढून मध्ये धान्याचा चौक घालून त्यामध्ये त्रिकोणी यंत्राची पूजा करतात. सभोवती पडदे लावून दिवे लावतात आणि आसनावर बसून शक्ती देवतेचे ध्यान करतात. नैवेद्यासाठी शिष्याला असंख्य पक्वान्ने करायला सांगून पात्रात घालून ती देवापुढे ठेवतात. शिष्यांना आदेश देतात की अरे, तुमच्यावर अनुग्रह झाला, आता तुम्ही मनसोक्त गोड पदार्थांचा आस्वाद घ्या, आपोषण घेण्याचा विधी करण्याची गरज नाही असे म्हणतात. अशा प्रकारे पाखंड मांडून उपजीविकेचा या गुरूंनी व्यवसाय केला. भाविक लोकांना द्रव्य घेऊन बुडवितात. शिष्याकडून काया वाचा मन धन गुरुला समर्पण केल्याचा संकल्प करून घेतात आणि स्वतःच्या मोठेपणासाठी गुरुनामाचा जप करायला सांगतात. या शाक्त पंथाच्या गुरुने शुद्ध परमार्थ तुडविला असतो. स्वतःच्या गुरुपणाचा उदो उदो करून भोळ्या स्त्रियांचा उपभोग घेतात. वेदविधी धर्मशास्त्र यांचा लोप करतात. नित्यकर्माचा त्याग करतात. यम नियम टाळतात. वैराग्याचा लोप, हरिभजनाचा त्याग असे मुद्दाम पाप करतात. त्याचे पूर्वज आणि तो अशा आचार भ्रष्टतेमुळे नरकात गेले असे तुकाराम महाराज म्हणतात. 34:58 गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ, म्हणती याती कुळ नाही ब्रह्मी. पवित्राला म्हणती नको हा कंटक, मानिती आत्मिक अनामिका. डोर लोहार दासी बलुती, 12 उपदेशी ती फारा रांडा पोरे. काही टाण्या टोण्या विप्रशिष्य होती, उघडी फजिती स्वधर्माची. नसता करोनी होम खाती एके ठाई, म्हणती पाप नाही मोक्ष येणे. इंद्रियांचे पेटे भला कौल देती, मर्यादा जकाती माफ केली. नाही शास्त्राधार पात्रापात्र नेणे, उपदेशूनी घेणे द्रव्य काही. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण, विठोबाची आन नरका जाती. शाक्त हे त्यांच्या गुरुमार्गामुळे आचार भ्रष्ट झाले. ब्रह्माच्या ठाई जाती कुळ नाही असे म्हणतात. पवित्र माणसाला काट्याप्रमाणे त्याज्य मानतात, पण अत्यंजाला आपला सखा मित्र मानतात. ढोर लोहार, 12 बलुते, दासी, रांडापुरे अशा बहुजन लोकाला ते उपदेश करतात. त्यांच्याजवळ जादू, मंत्रतंत्र, चेटूक, काळी विद्या असल्यास ब्राह्मणही त्यांचे शिष्य होतात. अशा प्रकारे ते स्वधर्माची फजिती करतात. एखादा खोटा होम करतात आणि सर्वजण एकत्र बसून खातात आणि यातच मोक्ष आहे, यात पाप नाही असे म्हणतात. विषय उपभोगाचे समर्थन करतात. शास्त्राज्ञा पाळत नाही. त्यांच्या कृत्याला शास्त्राचा आधार नसतो. योग्य अयोग्य काही जाणत नाहीत. द्रव्य प्राप्तीसाठी कोणालाही उपदेश देतात आणि द्रव्य लुबाडतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे गुरु शिष्य नरकाला निश्चित जातील, हे मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो. 34:59 शाक्त गदडा जये देशी, तेथे राशी पापाचा. सुकृताचा उदो केला, गोंधळ घाला इंद्रिये. क्रोधरूपे वसे काम, तिचे नाम जपतसे. मद्यभक्षण मांगी न जाती, विटाळ चित्ती साठविला. स्तवनिया पुजी रांड, न लगे भांड धाडीसी. तुका म्हणे भगवती, नेईल अंती आपणा पे. 34:59 वाम मार्गाने देवा देवीची उपासना करणारे शाक्त उपासक गाढव असतात. ते ज्या देशात राहतात तेथे पापाच्या राशी असतात. इंद्रियाचा गोंधळ घातला आणि सुकृताचा नाश केला. ज्या स्त्रीच्या अंगात काम क्रोधाची सतत वस्ती आहे, तिचे नामस्मरण करतो, ती मांगाच्या जातीची, ती मद्य पिणारी असून तिच्याशी संबंध ठेवतो आणि आपल्या हृदयात विटाळ साठवून ठेवतो. रांडेचे स्तवन करून तिचे पूजा करतो, अशा भांडखोराच्या नादी लागू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा उपचाराचे शेवटी देवी आपल्याला प्रसन्न होईल असे शाक्त उपासकाला वाटते. 34:60 राजा प्रजा द्वाडदेश, शाक्तवास करीती तो. अधर्माचे उघड पीक, धर्मरंक ते गावी. न पिके भूमी कापे भारे, मेघवारे पितील. तुका म्हणे अवघी दुःखे येतील, सुखे वस्तीसी. 34:40 शाक्त उपासक ज्या ठिकाणी राहतात तेथील राजा प्रजा सर्वजन दुष्ट वर्ताने वाईट होतात. तेथे अधर्मेने वागणारे दुष्कळ, धर्माने वागणारे थोडे आणि दरिद्री असतात. तेथील जमीन सुपीक असूनही लोकांच्या पापाच्या ओझ्याने थरथर कापते. तेथे पीक येत नाही. पाण्याने भरलेले मेघ जलवर्षावासाठी येतात, पण वारे पाऊस पडू देत नाही. मेघांना पळवून लावतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे तेथे सर्व दुःखे वस्तीला येतात.
कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.